गावचा गोंधळ सगळ्यात भारी, गावचा गोंधळ सगळ्यात भारी, गावचा गोंधळ सगळ्यात भारी भारी, गावचा गोंधळ सगळ्यात भारी भारी। जया सागरचं गाजतया नाव, का नाही ताईंच्या कष्टाला तोड नाही राव, कराव तोड। हे जया सागरचं गाजतया नाव, ताईंच्या कष्टाला तोड नाही राव, एकमेकांची त्यांना हो साथ, फॅमिली यांची लई जबराट, चर्चा चाले हो खरोखरी, चर्चा चाले हो खरोखरी, गावचा गोंधळ सगळ्यात भारी भारी, गावचा गोंधळ सगळ्यात भारी भारी, गावचा गोंधळ। मला शिकव की व्यायाम। अगं तू अजून लहान आहे, मोठी झाल्यावर तुला शिकवणार मी। हा हा मोठी हो जरा। सरपंच ताते आता काय म्हातारपण बोलावलंय कुठल्या कामासाठी बघा का केसरीची तयारी का पहिले केसरी नाही महाराष्ट्र केसरी। चला 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 आता या वयात वेळ खतरनाक काम आहे म्हाताऱ्यात। काय आहो दिवस डोक्याला व्यायाम करतो एवढं वय झालं तरी। पाटील 75चा माणूस आहे, अजून स्टील बॉडी आहे माझी। स्टील बॉडी मग दिसते की स्टील बॉडी आहे का नाही? 85 किलो वजन होतं माझं, आता 70 वर आहे मी। आणि काय पाहिजे तुम्हाला? कुठलं काम सांगा, अजून सगळी कामं करतोय मी। पण व्यायामाचा टाइम असतो, व्यायाम हा केलाच पाहिजे। वाजले किती आता? किती वाजू द्या, व्यायाम केलाच पाहिजे। तरण्या पोरला बी ऐकणार नाही मी अजून। गोठ्या काय म्हणतोय म्हातार? पाटील त्या गोट्याला काय कळतंय? आकड पार्टीचं काय झालं आपल्या? जाऊ द्या म्हातार व्यायाम करणार, करायला ते करू द्या। आकड पार्टीचं काय झालं? कुणाला नंबर या पार्टी यंदा आकड पार्टी तुमच्याकडे आहे। अरे लाज वाटते का तुला बोलायला? का मागच्या वेळेस पार्टी कोणी दिलती? त्या पाटील फाकड्यांनी दिलती ना, विसरलं काय? अरे यंदाची पार्टी सरपंच आणि मेंबर कडे। खाताय तरी किती वेळा सरपंचाची पार्टी? मागच्या वेळेसच दिली की खाऊन खाऊन पर दात वाकड झालं की तुमचं। मागच्या वर्षी तर पाटलांची होती। मेंबरचा नंबर आहे आता, माझा काय संबंध आहे? काय राव सरपंच तुमचं असलंच असतं, कधी व्यवस्थित खरं बोलला का कधी? काय झालं? काळीत खारतीची बाजू असली की ती तिकडे गायब की तुम्ही इकडे गायब। येईल की दिली किती दिल्याशिवाय राहते येतावा ती येईल। खर्च असला की ते मेंबर पळतो आहे ना, त्याला पुढे मी आहे, तुम्ही काळजी करू नका। ते काय पाटील आहे वय? पाटलाचं मन कसं आहे? नाच करायचं नाही पाटील, उगाच म्हणतात का मग? DSP धनंजय सखाराम पाटील, नाच करायचं नाही, केला नाच झाला बाद। आम्ही खरंच आहे खरंच तुम्हाला सांगतो की हो का, आता पार्टी द्यायची, सरपंच गेलं की सरपंच काय नाही माझी नाही मी दिली। मेंबर कुठं म्हणजे पळ काढते ती पळ। पळ काढाय पळ वाटत नाही, पळ नाही काय नाही तसलं। पोट बरस तर खायचं मोठं, असं एवढं मोठं वस्तू तर खायचं द्या, लय भारी करणार पार्टी। अरे हो हो, तुम्ही कशाला बांधताय? योगेशचा मला फोन आला होता, तो येणार आहे। कधी? अहो येईल की आता, दिवस मावळल्या कसा दिवस मावळतो? येईल आता पार्टी कवा शिजायचं? येणार आहे येणार आहे। म्हणलंय का म्हणतो येणार हो आहे? मला फोन केलता त्यांनी। चला मग। नाही अण्णा ती काय म्हणाय ना ती काय हातावर तुरी द्यायची आणि पशार व्हायचं, तसलं काम व्हायचं आपलं। नाही ह्या वेळेस सुट्टी द्यायची नाही मेंबरला सरपंच। सागर ह्याचा विश्वास आहे ना, आपला माणूस आहे, काळीच आहे काळीच, लय वेळा येणार ते। बघू नाही तर हातावर तुरी आणि माणूस फरारी। कशाला काय झालं गेलेलं उगच काहीतरी कुठं काढत बसताय तुम्ही? झालं गेलं सोडून द्यायचं, गंगेला वाहिलं लोक ते नंबर बी आले तिकडून। आलं बघा कसली पार्टीचा इशे चाललाय तुमचा? बघितलं का चोराच्या उलट्या बोंबा? माहित असताना ही वय नाटक करताय। आकाड पार्टी कोणाकडे यंदा? तुमच्याकडे आकाड पार्टी। काय संबंध माझा तवा पार्टीचा? गेल्या वर्षी दिली मी आकाड पार्टी, यंदा पाटलाचा नंबर आहे। अरे
नाही द्यायची तर देऊ नको ना. दानत लागते त्याला, दानत. त्या पाटलासारखी दानत कोणाच्यात नाही. तुला द्यायची का पार्टी सांग, पण नंबर तुझा आहे व्यवहाराने. काय तुलाच द्यावी लागल. हा मन मी देणार नाही. बात खतम. पाटलाला काय समजलंस तू? ही पटलं आपल्याला अण्णा, हा ही पटलं. सागर, एक तू सांग, माझ्या बाजूने बोलू नको आणि त्यांच्या नाही, नाही, बाजूने बोलू पटलं नको. म्हणतोय की मी. गेल्या वर्षी पार्टी पाटलाने दिलती का नाही? दिलती ना, दिलती. आणि मग सांग याला, नाक वर करून बोलतोय या पाटलाला. अरे हट थू जिंदगीवर तुझ्या. बघितलं का मेंबर, काय पार्टी दिलती, किती फुशारकीने सांगतोय माणूस. ह्याच्यात मटण होतं का? मटण नुसतं कांदाच का, सुक्यात सगळा कांदाच घातला होता माणसं बघून. 2 कोंबड्याचं मटण किती पुरणार रे? सारा कांदाच त्याच्यात. का तर सगळ्याला पुरवणे आला पाहिजे. आणि म्हणतो पार इतकं खाल्ली ना, आपल्यासारखी ताकद जाईल, एवढं झालं तेवढं कशाला पाहिजे फुशारकीपणा तुम्हाला. बघितलं तर अर्धा नाही तर 1 किलो मटण असेल. माणसं जेवाय किती होती. त्याच्यामुळे तुम्ही आयडिया केली, कांदा टाकला कापून, मान तळला, त्याच्यामुळे ती वाटायला लागलं की मटणच आहे. पण जाऊ दे की सरपंच, त्यांची झाली की पार्टी, आता मेंबरची आहे ना. पण सरपंच गेल्या वेळेस तुम्हाला हाडूक लागलं का एक? कांदा सगळा त्याच्यात, कशाचं हाडूक लागतं या. आणि म्हणून मी पार्टी दिली या. हा, आणि मेंबरचं नाव थुकताय ती पण. अरे खा खा खाल्लेस हाताला वगळ येईपर्यंत, आणि परत किटली भरून बायकोला नेली घरी. लाज वाटते का तुला? लाज. अहो काय म्हणताय, हातापर्यंत वागाळ, त्या तरीपेक्षा त्यात पाणीच भरपूर होतं म्हणून हातापर्यंत वागाळ आल्यात. अरे पण खाल्लं ना, वाचा वाचा वाचा. हा वगळ तरी आला का नाही? पाण्याचा तर वागाळ आलं तीच सांगतोय डाया तुम्हाला. अरे गप तू, हा, बोलू नका म्हणून मी जास्त. पाटील. कशाला मी पणा पाहिजे? पाटील, पाटलाचं नाद करायचं नाही. केलं ना झाला बाद. मेंबर झालं गेलं सोडून द्या आता. त्या पार्टीचं काय ते पहिलं बघा. अहो, काय नंबर, काय सरपंच, इज्जतीवाला राव सर्व. पार्टी द्यायला तुम्ही घाबरताय? अहो, माझ्या जर पट्ट्यावर अजून दादा पार्टीचा नंबर असता ना, किडनी इकली असती किडनी. माणसाला पोटभरच खाय घातलं असतं. काय तुमची नाव जिकडे तिकडे माणसं काढतात. अरे महाराष्ट्रात सुद्धा तुम्हाला किंमत राहायची ना. इज्जतीवर आले ना सरपंच आपल्या. आपण यंदा पार्टी द्यायची म्हणजे द्यायची. चल, 5 कोंबडा आहेत माझ्या. माझ्याकडे बी कोंबडे आहेत 5. नारड्याला येस तर खाऊ दे ह्यांना. तसा तसा वक्तच तर खाऊ द्या. लगेच कोंबडा दारू पाहिलं. काय खात्यात तीच बघू किती खात्यात. पाटलाच्या नाकावर थांबतो आता कोंबड. अर्जुन दादा पक्षी कोंबडे आहेत आपले सगळं. ती धरायच्यात अण्णा आणि यायच्यात एवढं सगळं. मग किती बोललो होतो? 5. सरपंच आणते तपलं. नंबर तुम्हाला एक सांग का पाटील, तुम्हाला बी सांगतो, मला जर अकलीचं औषध न दिलं ना, आपण कोंबडा धरायला तुझं प्रत्येक वेळेस लोक अवघडच आहे. तुला एक तर खायला घालाच घाला, आणि परत तुझी सोय बी करा. हे कुठल्या देवाने सांगितलंय? काय प्रत्येक वेळ फुकाटच काम करायचे का मी? फुकट करतोस का मग तू काम? खायच्या वेळेस आमच्या लगे मानव बुके आहे की. कोण घालतं मानव? कोण घालतं मानव मग बुके? गिळतोस सगळं. सगळं हा? जेवतो. यायचं असलं तर ये, नाही तर चालू लाग. पाटील बरोबर. वन भोजनला कसं झालं माहिती ना, तसं नीटनेटका बोला, नीटनेटका करण, नीटनेटका खाऊन देईल. जर यशच कार्यक्रमात मला कशाला विचारता? बघ तुझं तू. मग मी तीच सांग कोंबडं तुला काय दाखवते. सांगायचं, मला नको विचारू मग. पण नंबर धरतो, काय टेन्शन घ्यावं नका. नाही दिलं पैसे तरी आपण अर्जुन दादा नावाचा नाही तर आपलं औषध दिलं तर मी बी नावाचा अर्जुन नाही. मला काय तो कोंबडा एक काय 10 कोंबड चालून बघतो. करतो मी काय करायचं ते बरोबर वाटलं होतं. कोंबडा आमचं निकट आणते ती. तिकडे बघू. या नाशक्याला कळतोय का? हा, हातातलं कोंबड सोडतं या. हा बंटिया, कोंबड दिसलं का रे? कोंबडच दिसलं, तुम्ही का ताणताय? अरे आकाड पार्टी करायची कोंबड्याची. काय राव मेंबर, तुम्ही पिसाळला का काय? काय झालं? कोंबडा आमचं ताणताय तुम्ही. ए तू काय डोकं बिका खाऊ नका बंटिया, मध्ये येऊन मोकात. काय राव, प्रतिष्ठित नागरिक तुम्ही असं केल्यावर कसं होईल? का आमचं कोंबड आहे तर तू कुशालवाणी म्हणतोय आमचं कोंबड आहे. काय राव मेंबर, घेतलं का सागर मेंबरची करामत?
हा कोंबडे लोकांचं आणि म्हणे आमचं एखादा पार्टी देतो वार पार्टी. अहो अण्णा ती जाऊन दे की, पण आता पहिल्याच ह्याला खडा लागलाय, कसं काय लागला रे बाबा लागला खडार. कसली पार्टी काय हे नाही देणार पार्टी घेऊ. मेंबर आहेत का खरं तुमचं कोण? आमचंच आहे, ह्याचं काय खरं या. चला बघू आपण अजून कोंबडे. बरं, चला 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 फास्ट चला. नेंबर आता काय करा माहित आहे का, मला आहे थोडस काम, मला नाही वेळ. फक्त सर्व कोंबड तुम्ही वर आणा. धरायचं काम माझं, घराकडे आणू. तुम्हाला काय करायचं फक्त वर तर आणा कोंबड हाकलून. बरं आणू. बरं ये लवकर, लवकर ये पण. लगेच चालू मी, काय टेन्शन घेऊ नका. नाही तर तिकडे दाखल्याचं औषध घेत बस. काय न पाटील, एकदा शब्द दिला की आपण शब्दाला ये लवकर लवकर ये चल. पैसा नाही त्यांच्याकडे आणला. काय बाया सकाळ धरणं ह्यांचा तपास नाही, कुठं गेल्या तर कुणाच ठाऊक. तिथं आकाराचं काम पडलंय, घरात कोंबडं कापायच्यात काय करायचंय, आणि हे बिचारा कुठं गेलाय कुणाच ठाऊक. आ डोक्याला नुसता वैताग झालाय. माणसं काय काय कामं करायला लागली ती या. काय सरपंच बाई हीच काम करत बसा तुम्ही रात्रंदिवस. अहो मग आता घरातली कामं काय करायला काय कोण बाहेरचं यायचंय वय. त्यांना बस म्हणलं होतं बाई ठेवा, पण कुठं ठेवायचे. तुम्हाला काय माहितीच नाही. काय झालं. अहो तिकडे निंबळ पाटील तुमचं कोंबड ताणते ती धरला असतील आताची आता. ए बाबा माझा काय तुझा विश्वास नाही. मागच्या वेळेला बी असंच काहीतरी सांगत आला चुकीचं. तुझ्याकडे काय प्रूफ आहे का, असेल तर मला सांग. ज्याचं त्याचं करावं बोल. ते म्हणतं माझंच खरं प्रूफ आहे का काय आहे का जाऊ, आणि दाखवल्यावर दाखवलं तर खरं मानीन मी. जाऊ दे आपलीच माणसं आहे ते, कशाला काय. पण ताणतेच बाबा हे बघा तुमचंच आहेत का. अगो बाया माझ्याच कोंबड्याचं पकाड आहे. चल बरं ह्यांचा मुर्दा गाडी मी ह्यांचा. कशाला येऊ तुमच्या संग. कुठं गाव केली रे ती. आता मी तर इकडे आलो तुम्हाला सांगावं घेऊन. बर चल माझ्या बरं. बर चला. काय चाललंय, लय निवांत बसलाय. बसली बाया, पाय दुखायला लागलं. आमचं ती मुंग्या पेलेलं मेंबर आलत तुमच्या घरी सकाळी. अगं बाया आलत दोघं सकाळपासून कुठं गेले ते काय माहिती. माझं पाय दुखायला लागलं फिरून फिरून बघून. पण घरात किती काम आहे, सकाळ सकाळ काय गरज आहे का सांगा बरं हिंडायची. अगो हो, पण त्यांचं काहीतरी चाललंय बघ त्या आकाड पार्टीचं. आकाड पार्टीचा विषय चाललाय काय. हो 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 हो. बाय त्यांनी नाही मागच्या वेळेस सारखं करावं, लोकांचा कोंबडा धरावा ताणून. लोक येतात भांडाय घरी, किती कुटाणा झालता मागच्या वेळेस. काय माहिती बाया, पण चाललं होतं दोघांचं. ए चल की बाबा, अरे चल की. तर गेले तर ए पाटलीन ए प्रिया बाहेर या बरं. म्हणजे ही माझ्या कोंबड्याची पकड तुमच्या दारात कशी काय उडून आली. वाऱ्याने येत नाही ती बाई उडून. उडून नाही ती आली. हे अर्जुनला इसरा एवढा मोठा सबूत आणलाय मी. काय रे निंबळ पाटील हा चालत होती कोंबड. अरे बाबा जरा मोठ्याने बोल की. ह्यांच्या वय मग काय तुझं तोंड हानी ना अशा चुगल्या लावल्या. कोंबडवलेलं होतं त्यांचं नाव. खाला असं शिजवून दोघींनी पण. हा आणि लागल्या त्या मला सांगायला असं बोल आणि तसं बोल. काय पुरावा तुमच्याकडे तुमचं कोंबडं खाल्ल्यालं. आणि आम्ही असलं खात नाही 400-500 रुपयाचं बोकडं खातो. बोकडं आम्ही खानदानी श्रीमंत आहे, कळलं का. काय भिकारी समजलंय का आम्हाला. अगं आमचा पाटील घराणा आहे, पाटील घराणा समजलं का. आणि माझं कोंबडं खाल्लं, कुत्रं खाल्लं, मांजर खाल्लं. भिकारी आहे तुझ्या घरात पडलेलं. रुपयाचं आम्ही उतारायला सुद्धा टाकत नाही. काय रे तुझ्याकडे पुरावा आहे. कोंबड्या नेल्या माझ्या नवऱ्याने तुझ्या नवऱ्याने. काय तू सांगतो किती आग लावशील रे तू आमच्यात. सांगताय फुगेची काकडं खातोय नामकं खातोय. माझ्या डोळ्यानं बघितलंय मी स्वतःचे. काय तुझ्या डोळ्याने बघितलं. चालत होते कोंबड ती सरपंचीन बाईचं. अरे पण त्यांचंच आहे कोंबड्याचं, तुला काय माहिती. आता मी सारखा दारावून येता जाता बघतोय की. आता बघ बाया मला काय राखण ठेवलंय का आमच्या दारावर. राखण्याचं नाही पण एकामेकाचं ओळखीत येतेच की. बस कर असं चाड्या चुगल्या करायचं वय झालंय आपलं. हा किती दिवसाच्या चाड्या चुगल्या करणारे ह्याची त्याला त्याची त्याला. हा बघा सरपंचीन बाई खरं सांगितलं तर कसं जमतंय. अरे ती बोकडाची खाणारी का कोंबड्या खाणारी नाही का कुणाच्या तुरून खाणारी नाही. आणि हे बी किती ह्याची आहे ना पाहुण्याची.
ती मला चांगलं माहिती आहे. आणि म्हणा की मी लय श्रीमंत आणि मी लय अशी मी लय तशी. श्रीमंत होय होय खानदानी श्रीमंत. मग असं नवऱ्याने तुझ्या नसताना माझं कोंबडं चोरून आणलं. खानदानी श्रीमंत आम्ही असलं 500-400 रुपयाचा नाही विचार करत. होय म्हणून दुसऱ्याचं चोरून आणलं 400-500चा विचारच करायची गरज नाही की आपण. त्याच वेळेला का धरली नाही ती तिथं जाग्यावर या दोघांना बी. अगं मला जर माहिती असतं ना तर त्याच जाग्या कोंबड्यासारखं त्यांचा मुलगा पिरगाळला असतं. माहिती आहे का बाय किती झाल चालती. हा लोकांच्या दारात येऊन लोकांच्या दारात कोंबडं आणून माझं खाल्ल्यात तुम्ही आणि म्हणा वय लोकांच्या दारात. तुम्हाला काय वाटतंय का माझं कोंबडं खातानी शिजवून अगदी वरपूर नाही अशा खाल्ल्यात. लय भारी लागला असेल तवा आहे ना. सरपंच म्हणून काय तू बोलायचं का येऊन दुसऱ्याच्या दारात आणि आम्ही ऐकून घ्यायचं काय. सरपंचीचा ह्याचं काही विषय नाही. माझं कोंबडं गेलं तर त्याचं चाललंय सरपंच तिकडं गावात आणि माझा नवरा सरपंच. पुरावा असेल ना तर वस्तू आणि घेऊन दुसऱ्याच्या दारात यायचं. हे काय आहे पुरावा आहे नाही तर गावात पकड आणून दाखवेल की तुला बाया. पकड गावाचं नाही तर ही माझ्या कोंबड्याचं इथं माझ्या नीट बघ. बघा डोळं फाकून जरा काय डोळं फाटायचं चल डोळं फाडून बघ. अगं मी बघितलं माझी एवढी तोऱ्याने बोलती खरं तर नसेल ना. अगं सकाळ धरून हे दोघं गायब इथं. मागच्या वेळेस बसला कुटारा केलता. एवढी तोऱ्यात बोलते पुरावा घेऊन आली या. हिला आता कटवायचं तीच म्हणते टमाटामा बोलायला लागली कटवायचं बघा नाही तर आपल्या दोघींचं काय खरं. एवढी गॅरंटीने बोलते हिला कसं तरी कटावते. आता काय ग बोलताय कानाच खुसू खुसू. हा आम्ही काय बी बोलू खुसू खुसू. तुला काय करायचंय का. तुला काय करायचंय माझी लय तोऱ्यात बोलते ना. चल बरं दाखव कुठं कोंबडा धरलाय. चल दाखवते चल 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 दाखव चल. अगं चल काय चल चल की दाखवते चल. अगं चल 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 आता सोडू नको बघ. धर जरा 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 कोंबड जरा 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 कोंबड जरा 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 कोंबड जरा कोंबड जरा. काय करताय म्हणजे कोंबड्या धरतोय. ह्यांचं कोंबड्याचं कुणाचं कोंबड्या धरायला आलाय. विचार की मेंबरला. पार्टी आमची. आपलं कोंबड्याचं पाहतात इकडे त्यामुळे धरतोय आम्ही. आणि आपलं कोंबडं इकडे का आलं. मग ते आपलंच कोंबड. आपलं कोंबडं तिथं राहणार असं तुम्हाला घरी कधी कोंबड्या कुत्री का हाय का माहिती. आपलं कोंबडं कवा बसला होता कोंबड्या. हा म्हणा आपलं कोंबडं कधी 2 कोंबड्या तरी आणल्या त्या का एक तरी कोंबडी आणली का. लोकांचं ऐकून घ्यावं लागतंय तुमच्यामुळं. आपण ते आपलं कोंबड्यात ह्यांचं काय घेणं ना देणं. अहो आपलं कोंबडं आपल्या राहणार तिकडं इकडं कुठं. तुम्हाला कळत नाही तुम्ही बी ह्याचं ऐकून आलाय वय कोंबड्या धरायला. अगं ते म्हणले पार्टी देतो. ती बया आली की घरी आम्हाला भांडायला. बया बिया कुणाला म्हणती गावची सरपंच नाही मी. आणि बया म्हणायला लागलीच वय माझं कोंबडं खाऊनची खाऊन. हा बघितलं काही रक्ताल अण्णा आता ग आपल्याला तर पार्टी नको काय नको. मागाशी तिथं मार खाता खाता वाचलोय. आता हिथं मिठाचा खडा लागलाय. मला तर काय पार्टीत पडायचंच नाही. सागर एक काम करू बाबा. हे नकोच जाऊन दे सगळं. एक काम करू आपण सगळे जण मिळून वर्गणी काढू आणि आपल्या एकाच कोंबड्या आणून पार्टी करू. हे मेंबरवर विश्वासच नाही ठेवायचा. बघा तात्या पाटील कसलं तुम्ही टेन्शन घेऊ नका. 4-5 कोंबड्याची कोंबड आहेत असं मोठंचे मोठं. तुम्ही फक्त माझ्याकडे द्या. मी तुमच्या पैसे हाय असं तुम्हाला आणून देतो. बर चालतंय चालतंय. चला मग. आणि काय चला मग चालतंय माझ्या कोंबड्यांचं काय. अहो सरपंचीन बाई मगाशी काय झालं तुमचाच कोंबडा हातात आला आणि ती निष्ठून गेलाय आणि ती पकडा हातात आली. तो नासका तिकडे सांगत आला तुम्हाला. म्हणजे हे पकडत आल्यात काय नुसती. मग काय येतं कोंबड तसे तसे बघा नाही काय टमाटमा बोलतेच. मला तसलं बोलायचं नाही. टमाटमा बोलतेच बोलायचं नाही. माझं कोंबडं गेलं काय करते. चल घरी आपली अगं बयान संध्याकाळी माझं कोंबडं ना काय उद्या घरी मग तुम्हाला सांगते कसं काय. अगं सरपंचीन बाई इकडे बघ हुडक तिकडे उकाळ इकडे आमच्या मागे काय पिढा आली मोकळ्यात. हुडक चल तिकडे हुडका की. देणं ना घेणं ती काय म्हणतात ना फुग असली तर झाली तुमची. केसाव फुग तुम्हाला सांगते की संध्याकाळी मी केसाव फुग कसा असते ती. हातात पकड आलं म्हणून लगेच माग आली. काय माझं कोंबडच नका तर उद्या संध्याकाळी बघते मी कसं आहे ती. झाले का नाही. पाटील खाताल ते येडवा चाल. कोंबड काय आणलं ते 1 नंबर कोंबड. दाखव बरं. आता काय तुमचा विश्वास न बघा तर नादात करायचं नाही. झाले का नाही पाटील भूक लागली राव. झालंय का. झालं मग चला की आपण त्या झाडाखाली बसून निवांत पैकी जीव. चित खाली होईल मी चित्त खाली. हो चला घ्या लवकर. चला पाटील चला चला. नसलं नाही नुसता ताव.
डोक्यावर पडलं म्हणतात खोटं नाही खरं डोक्यावर पडलं ही. अहो बसा पाटील लवकर पळू पळू घे, पोटाची वाट लागली का बसा बाबा बसा बस बस सागर कुठं चाललाय तिथं बसायला का आज कशाला तुला काय करायचंय काय म्हणजे आज कोय कोंबड्याच्या खातीच घरी बोकडाचं मटण आणलंय मी आपण तिघ जणच खायला आहे. मग आपण घरी जाऊ घरी तोऱ्यांचे पैसे काय म्हणू नको मग तोवर गप बसू मी नाही जेवत हा. आपण दोघं नाही जेवायचं बसा ए यार काय चाललंय तुमचं कुचकुच बोलणं बसा की लवकर भुका लागल्यात बसा तुम्ही आता. मी आम्ही बसतो नंतर तुम्ही बसा. जेवायचं जेवा नाही तर जेवू नका नाही बसा बसा आम्ही इथं बसतो तुम्ही जेवा. वाढा आम्हाला चला वाढाय आम्ही वाढवू मग कोण वाढणार आता बरं वाढतो. ए बरं झालं बसतोय. मी आलो बाबा वाडा जेवायला वाडा ह्यांना जेवाय वाढा की. आणि तो असं करा तुम्ही दोघे बी बसा आता जेवाय. नाही नाही तुम्ही घ्या जेवून आम्ही नंतर बघ जेवतो. नाही आम्ही नंतरच जेवणार आहे हा आम्ही नंतर जेवणार आहे तोवर ह्यांना द्या मेंबरला तात्यांना वाढा. झाली बाई जेवण तुमची. अयो सरपंच नाही झाले बसा की तुम्ही बी बसा. अहो माझं ते हाय का कोंबडा आले तर म्हणून म्हटलं सांगावं तुम्हाला. अयो बा असू दे आलेत ना आता तर विश्वास बसला ना आमच्यावर, आम्ही नाही तुमचं कोंबडं धरलं. बसला की श्वास पण आता हे अर्जुनने सांगितल्यामुळं काय करू मी हा जाऊन देते काय बस बस या सरपंचीन बाई बसा तुम्ही बसा पण. तुम्ही बी बस बाई. बसा तुम्ही बसा. लय भारी दिसते तरी केले घ्या. या की जेवाय बसा हा पण आता तुम्ही जेवा मग आम्ही तिघी जेवतो. बर तसं करा. अरे यार तुम्हाला बी घ्या की जेवाय पटापटा जेव तुला भुकेच नाही बा आपल्याला तर भूक लागली बाबा बसा नाही तर बसू नका एक नंबर अर्जुनाने भाजी बनवली ए यार चला चला आता जेवण खाऊन व्यवस्थित झालं काय आता आता बसून आपल्या गप्पा छप्पा चांगले तुमच्या घरी हो, हो, बसायचं. आमचं- चला निवांत. चला 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 बसा या. सागर काय करू माहित आहे का जरा महत्वाचं काम आहे माझं की जरा मस्त चल तोवर हे बसतील का पाहणं तोवर येऊ माघारी बरं आता आम्ही तू अर्जुन दादा तुला बरं या या तेवढं आम्ही मारतो गप्पा छप्पा चालतंय जातो. हो हो या काय नाही म्हणत आहे मेंबर अर्जुनने राव जेवण केलं ना. ए, एक नंबर कसं काय वाटलं तुम्हाला बोबडे? एक नंबर एक नंबर मसाला वापरला त्यामध्ये सुंदर जेवण होतंय ना बघायचं नाच करायचं नाही वाट करून तसं अर्जुन कधीच केलं नव्हतं आजपर्यंत केलं नाही आणि आता कस काय आज एकदमच बिघडले काय माहिती हो का बिघडलं पाटील आडवती बघा होता असं काय झालं असं काय करताय तुम्ही अहो नक्की सांगा काय झालंय की कसं काय तुम्ही बिघडलं मेंबर बस तुम्ही आलो लगेच दमाने खायचं काय करू पोटातलं हे होतंय. गावचा गोंधळ सगळ्यात भारी भारी गावचा गोंधळ सगळ्यात भारी भारी गावचा गोंधळ सगळ्यात भारी गावचा गोंधळ सगळ्यात भारी भारी गावच्या लोकांची बातच न्यारी नात्यांची गुंफण ही जपणारी गावच्या लोकांची बातच न्यारी नात्यांची गुंफण ही जपणारी आनंदी कुठं गेलाय ती हा आणि नुसतं जेवाया खा खा म्हणली आणि त्याच्यात त्या पातील्यात एक हाडकाचा पिसुदा नाही. नाही बसले ते आमच्या दारात चल
दारात आहे की वय तुमच्या? ऐकी चला बरं बघू. चल ग चल पटापटा. बघितलं का कसं खदाड्यावाने खात होती आणि जेवाय बसा म्हणे. आमचा नवरा तर नुसता बकासूर लागल्यावाने गप्पा गप्पा खात बायको शेजारी बसलेला सुद्धा दिसना त्याला. अगं तुझ्या नवऱ्याचा तुझ्या जीवाचं नाही नुसता खदाडतो या. वर्ण वर्ण माया निघते बघा. हो तसंच आहे बाया. आणि एक सुद्धा पीस नाही त्याच्यात. अयो काय झालंय? का असं बसलाय तुम्ही? काय जेवल्यापासून का नाही पोटात गडबड गुलाबच झाले. अयो मग दवाखान्यात ह्याच्यात जायचं का नाही? चावच लागला दवाखान्यात गेले सोपं. अहो पाटील पण इतकं कशाला खायचं? अरे कुठं नाही खाल्लंय मग कसं झालंय काय असं? माहित होतं बाबा कसं झालं काय झालं. तिकट बिकट केलं तर काय कालवून अर्जुन दादाने? थोडं झणझणीत होतं बरं का. अर्धीची काय बाकरच त्या खाल्ली मी अर्जुनवर तरी. तुम्ही विश्वास देता बाया ते पिण्याच्या नादात काळजी करत असेल. मग चला काय तर? दवाखान्यात उठा. उठा दवाखान्यात चला. पैशात देऊन कोंबडा आणला होता ना पण हो, पैसे दिल तर घ्या तुमचं तुम्हाला कोंबड्याचं भेटलं होतं का? तुम्हाला म्हणायचंय काय नक्की त्यांना? ना आता ही जुलाब होऊन बसले ती म्हणून म्हणलं बाकी नाही नाही काय. नाही नाही सरपंच बाई पाया पडतो जा बाई इथनं का व असं करता आम्हाला नको नको केले मरणाच्या दारात आहे आम्ही. चल बाबा. फुकटचं कधी पचायचं नाही. पैसे दिले तू चला द्या. चला दवाखान्यात. चला चालाय तरी येतय का? काय जमाना काय चालाय काय सांगायचे. अव पण आपल्याला सोसल तेवढंच खावावं ह्या वयात. अहो ते काय ते लईच होतं वेगळं काय हा, गावलं फुकटचं म्हणून किती बी खावावं. पैसे दिले तर बाई मी एकच नंबर मटण होतं. कुठं आणलं? तुमच्याकडे पैसाच नव्हता की? तुला काय करायचं फक्त खाण्याचा मतलब तुला पुढचंच बोलत असतो तेच मला पटत नाही तुझं. जाऊ द्या खायचं तर खाल्लं खाल्लं हा हा बरं चला ह्यांच्याकडे जाऊ आता पाटलांकडे ह्यांच्याकडे. अजून पोटात दुखतंय. काय झालं? अर्जुन अर्जुन ह्यानेच काहीतरी केलंय. मी कुठं काय केलंय? काय सुद्धा नाही केलं. होतं तो. अरे पण तुम्ही दोघं कसं नीट आहे आणि हीच काय एवढी पेकाळली ती? काय झालं? काय झालं? काय रे तू वापरलं कालवणामध्ये जुलाबाने युकुळ झाल्या ती काय तो केलंच अहो नाही. काय टाकलं तो त्यात पाटील बाई? मग कसं ह्यांना सगळ्यांना जुलाब लागलं? ते मला मावशी नाही माहित तुम्हाला. हा तिचं काय मग? आज चालली होती कोंबड घेऊन. कुठं? आज चालली होती तिकडच तर मी बघितलं मग मी मावशीला थांबवलं आवाज देऊन. अरे थांब थांब मावशी म्हणलं. हा थांबली हा तर मी म्हणलं कुठं चालवलं ते म्हणले चालली म्हणली कोंबड घेऊन. हा. आणि मग मी म्हणलं अरे घेऊन चालली तर म्हणलं दे म्हणलं मला. हा. मग मला म्हणले केवढ्याला द्यायची? हा. मी म्हणलं 200 रुपयाने घेतो बाबा. हा. मग 4 कोंबड घेतलं. अरे 600 रुपयाने कोंबड मग काय? आणि तुला 200 ने इतकं स्वस्त कुणी दिलं? आता ती मावशीच आहे ना. होय मला मावशी कुठं घेऊन चाललेली नक्की कोंबड ती? हा आणि 200 रुपयाला दिलंच कसं ते तुम्हाला कोंबड? त्याच्या मागचं कारण काय ना काहीतरी असणच की ती सांगा बरं तुम्ही. अरे कर की तुझ्या तोंडाचा जाळ सांग की तिला कसं हा. कसं दिलं तिने ती? चालली होती हा आणि ते नाही आकडामुळं हा कोंबड्यांना रोग आलं मग तर घेऊन चाललो टाकायला. मग म्हणलं कशाला म्हणलं तुझं तरी नुकसान करायला. अरे कोंबड्याला चाललं काय देवा, तुम्हाला? आलेलं. अरे. खरं सांगतो मी हा सांग. मी यांच्याकडे गेलो हा आणि मी म्हणलं मला आकलीचं औषध नाही द्या म्हणलं 50 रुपये. हा मला काय म्हणावे काय म्हणले तुला? अरे हाल म्हणली ना. होय हा म्हणली तुला जेवाय बी देतो पैसा बी देतो. मग खरंय की त्यांचं? हा बरं की घातल्यास मेलेल्या कोंबड्या. मग मी बी काय डोकं चालवलं. हा आता या काळ संपला की श्रावण महिना तर निघाला. हा मग मी बी बायकोला मटण आणलं 1 किलो. बरं की तुझ्या बायकोला घातलंच आम्हाला आमच्या नवऱ्यांना घातलेत मग रोगाच्या कोंबड्या. अयो म्हणजे आई कळलं का? ह्यांच्याकडनं घेतलं 2000. हा ह्यांना 200 रुपयाच्या कोंबड्या आणल्या रोगाचे हो आणि 800 रुपयाचं बोकडाचं मटण बायकोला का तर उद्या श्रावण चालू होणार आहे आणि आम्ही तेच खाल्ले ना आकली चावते. कशाला धरायचंय त्या अर्जुनच्या नादाला लागतं तो सारखा फसवतो यांना आणि मग यांना काय? कळत नाही. अहो प्रत्येक वेळेस ह्यांना चुना लावून असा असा जातोय तर ह्यांना हा, कळा. तर यांना कळलं. चला दवाखान्यात. चला दवाखान्यात. तर ते साध्यांना घ्या. चला मी काय म्हणते हा आधी माझं ऐकून तरी घ्या तुम्ही. हा सांग की अगं. ते अर्जुन दादाने 17 वेळा शेण खाल्लेले आपल्या सगळ्याला माहिती आहे. हो
त्याला माणसाला काय दोष द्यायची गरज आहे का? नाही नाही ते आपले नाही शहाणे आहेत का? हेच चुकीचं लय करते ती हाय बरोबर. आणि हीच बोहड्याने जर पेत असल्यावाने करते ती हा, ह्यांना हा. कळायला नको होय. हो किती वेळा तरी त्याने हे केलंय. लोकांच्या माणसावर काय विश्वास ठेवायची गरज आहे का? 17 वेळा आपल्यासोबत काय काय घडलंय माहिती की सगळ्यांना. हे चुकी करणार आणि आपण काय करणार त्याला मारणार काय गरज आहे? काय नाही अरे गरज. दवाखान्यात न्याला का पोट आपलं शान नाही लोकांना दोष देऊन काय उपयोग नसतो. बरोबर आहे तुझं. बघितलं का कसं काय हाय रस्ते का माल सस्ते मे यावरनं काहीतरी तुम्ही जरा डोक्यात घ्या. हाय बरोबर यांचं प्रत्येक वेळेला बर का नेंबर सागर पाटील ऐका कसं आहे तुम्ही ना हे विनोद करून घेऊ नका. हे कसं आहे तुम्ही फुकाटचं खाया जाता ना पण हे अंगलट खेळ येतो पण खाण्याच्या वस्तूत कधीच तुम्ही हे करत जाऊ नका. विश्वास कुणावर टाकत जाऊ नका. मग काय बघितलं का आता फुकाच्या वस्तू जीव गेला असता का नाही एखाद्याचा? मग ह्यांना कळत नाही का त्याच्यावर विश्वास टाकत्यात. अरे जीव जायची पाळी आणि दवाखान्यात त्याला एवढा आहे बाबा खाण्याबाबतीत आहे ना हलगर्जीपणा नाहीच केला पाहिजे. नाहीच केला पाहिजे. सगळ्यात भारी भारी गावचा गोंधळ सगळ्यात भारी भारी